महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। नंदुरबारात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 486वी जयंती जल्लोषात साजरी। राजपूत समाजाकडून दुग्धाभिषेक, शौर्यगाथांना उजाळा देत घेतला आदर्शांचा संकल्प। नंदुरबार शहरात आज श्री वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 486वी जयंती राजपूत समाजाच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले। तसेच त्यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला। 16व्या शतकातील राजस्थानचे महान योद्धा महाराणा प्रताप यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेला संघर्ष आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी मानला जातो। त्यांच्या त्याग, धैर्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचा वारसा जपत नंदुरबारमधील राजपूत समाजाने अनोख्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा केला। या कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प केला। संपूर्ण परिसरात घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणाने देशभक्तीची भावना जागृत झाली होती। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार। वीर शिरोमणी राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त आज राजपूत समाजाच्या वतीने आणि युवा मंचच्या वतीने प्रतिमा पूजन आणि महाराणा प्रतापजींच्या यांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता। या मूर्ती सोहळ्याला समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आज जरी महाराणा प्रतापांची यांची जयंती असली तरी त्याच्या मागचा मोठा उद्देश हाच आहे की महाराणाजींच्या जीवनचारित्र्याला आपण अंगीकार करून या पुढचे जीवन आपल्याला काढायचे आहे। राणाजींच्या जयंतीनिमित्त जो काही सामाजिक उपक्रम राबविला जातो त्या माध्यमातून समाजाला एक वेगळ्या व्यासपीठावर नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे। खरं म्हणजे महाराणा प्रतापजींनी जो लढा दिला होता पूर्वीच्या काळी तो फक्त राजपूत समाजाला नव्हे तर त्यांच्या नेतृत्वाला मान्य करून बाला बलुतेदार समाज त्यांच्या नेतृत्वाखाली होता। आजही त्याच पद्धतीनं सर्व समाजातील प्रत्येक तरुण हा त्यांना वंदन करण्यासाठी इथं आलेला आहे। राणाजींना वंदन करायचं म्हटलं तर त्यांनी जी शिकवण, संस्कार, संस्कृती दिलेली आहे त्या बळावरच आजच्या या अत्याधुनिक युगामध्ये आपल्या सर्वांना वाटचाल करायची आहे। आजच्या निमित्ताने एवढंच खरं, आजच्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।